सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। एमपीएससी राज्यसेवा बिलकुल यूपीएससी सारखी झाली आहे ना। मग आपल्याला डिटेल मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला काय बनायचं आहे, ऑफिसर। आपल्याला बाबू बनायचं आहे का नाही? मग ऑफिसर बनासाठी थोडीशी घासावं लागते, नाही घासला तर बने नाही, है ना। रिकामटेकडेपणा म्हणजे बाबूगिरी। तर डिटेल मध्ये जोपर्यंत अभ्यास करणार नाही तोपर्यंत होणार नाही। मग पंचवार्षिक योजना जर म्हटल्या तर त्याच्यावर एवढा डिटेल प्रश्न विचारते, एवढा डिटेल प्रश्न विचारते, विचारू नका। मग त्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल का नाही। मग त्या दृष्टिकोनातून आपण सेकंड 5 इयर प्लॅनची सिरीज तयार केली है ना। त्याच्यात पहिल्या याच्यात उद्दिष्ट सांगितली, मग प्रोजेक्ट सांगितले, प्लॅन आउटले सांगितले। आता काय बघणार आहोत, शेवटचा टप्पा त्याचं अवलोकन। त्याचं अवलोकन म्हणजे जशी पहिली पंचवार्षिक योजना ग्रँड सक्सेस झाली, एकदम झक्कास है ना, टार्गेटच्या आर पार, तशी हे झाली का आर पार का डिशक्याव झाली ते आधी पाहून घेऊ। सोबत जर ही आरपार झाली असन तर सक्सेस काही होते का, आणि डिशक्याव झाली असन तर काऊनच झाली, ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे। म्हणजेच सेकंड 5 इयर प्लॅनचं प्रॉपर इव्हॅल्युएशनच्या दृष्टिकोनातून आपण याच्या टार्गेट्स काय, कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आणि त्या टार्गेट्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय अचीव केलं, कितपत केलं, केलं तर किती, कसं, आणि नाही केलं तर का नाही केलं, याची कारणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया एकदम डिटेल मध्ये। चला मग बघा, तुमच्या पुस्तकात नाही का किंवा गाईड मध्ये इटूक पिटूक आहे, ते इटूक पिटूक नाही, आपण डिटेल मध्ये पहिल्यांदा आपण 2 कोटेशन समजून घेऊया अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह साठी। का तर राज्यसेवेला तुम्हाला लिहायचं आहे ना, त्याच्यामुळे। तर केसी नियोगी जे होते ते सेकंड 5 इयर प्लॅनचं जे प्लॅनिंग कमिशन होतं त्याचे मेंबर होते, अँड ही वॉज ओनली मेंबर who opposed many things of the plan. एकमेव सदस्य होते ज्यांनी बऱ्याचशी अपोज केलं होतं। पहिलं काय म्हटलं स्टेटमेंट पाहूया बघा, खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या है ना। काय म्हणतोय, इन द व्ह्यू ऑफ अ मॅग्निट्यूड ऑफ प्लॅन, ज्या प्रकारे ही योजना बनवली आहे सेकंड 5 इयर प्लॅन, मॅग्निट्यूड म्हणजे अवाढव्य प्लॅन होता, मेगा प्लॅन होता, ठीक आहे ना। It will be difficult to implement it in the period of 5 years. हा ज्या प्रकारे प्लॅन ठेवला होता त्या प्रकारे हा 5 वर्षात पूर्ण होऊ शकणार नाही, ही शंका नियोगीने उत्पन्न केली होती। यस, कारण की जर प्लॅनचं स्वरूप बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की इट वॉज अ प्लॅन फॉर इंडस्ट्रियलायझेशन। मग इंडस्ट्रियलायझेशन कुठलं औद्योगिकरण, तर अवजड, हेवी आणि फंडामेंटल बेसिक इंडस्ट्रीज यांना तयार करायसाठीच बराच कालावधी लागतो। फॅक्टरी बनवायला बराच कालावधी लागतो, त्याला हेवी कॅपिटल लागतं। तितकं सोपं नव्हतं की 5 वर्षात बिलकुल कायापालट होईल। रशियाच्या बेसिसवर, सोव्हिएट प्लॅनच्या बेसिसवर हा प्लॅन बनवला होता। जर सोव्हिएट रशियाचं इंडस्ट्रियलायझेशन पाहिलं तर 10 वर्षाचा टप्पा होता, आणि इथे 5च वर्षात ते आपण है ना बिलकुल कॅप्चर करायचं असा प्लॅन होता। सो इट वॉज अ मेगा प्लॅन, आणि म्हणून ही शंका खरी होती की खोटी ते पुढे पाहूया, बरोबर आहे। डेफिसिट फायनान्सिंग है ना, तुटीचा अर्थ भरणा जो आहे, डेफिसिट फायनान्सिंग ऑन एक्सेसिव्ह स्केल मे प्रूव्ह डेंजरस टू द इकॉनॉमी and may cause hardship to certain sections of the population. तुटीचा अर्थ भरणा जो आहे तो अर्थव्यवस्थेला धोका होऊ शकतो आणि भारतातील काही लोकांच्यावर विपरीत परिणाम टाकू शकतो, अशी पण शंका यांनी उत्पन्न केली होती, बरोबर आहे। तर हे खरे का ते पण तपासू, कारण तुम्हाला माहित आहे की तुटीच्या अर्थ भरण्या जे आहे ते एका बाजूला दिसतंय की इन्व्हेस्टमेंट होते, गुंतवणूक होते, आणि काही उत्पादनं होऊ शकतात, आणि एक व्हर्च्युअस सायकल ज्याला आपण म्हणतो, सुखचक्र, हे सुरू होऊ शकतं की एम्प्लॉयमेंट जनरेशन वगैरे। पण
जर प्रॉपर सेक्टरमध्ये त्याचं इन्व्हेस्टमेंट झालं नाही तर लोचा होतो. कोणता? इन्फ्लेशन, महागाई. तर तसं काही गडबड झाली का? आणि महागाई झाली तर फटका कोणाला बसतो? कॉमन मॅन. तर ते पण बघूया. बघा, ही शंका उत्पन्न केली होती जेव्हा प्लॅन तयार झाला होता तेव्हा. तर ही शंका खरी झाली का हे पण तपासणं आवश्यक आहे. दुसरं, B.R. शेनाय जो आहे, क्लासिकल लिबरल इकॉनॉमिक्स आहेत है ना, यांनी जे आहे शंकेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय म्हटलं आहे? डिपेंडन्स ऑन डिफिसिट फायनान्सिंग, म्हणजे तुटीच्या अर्थ भरण्यामध्ये, टू प्रमोट हेवी इंडस्ट्रियलायझेशन वॉज अ रेसिपी फॉर ट्रबल. म्हणजे जसं नियोगी यांनी म्हटलं तसंच यांनी शंका उत्पन्न केली की गडबड होऊ शकते बा. स्टेट कंट्रोल ऑफ इकॉनॉमी वुड अंडरमाइन द यंग डेमोक्रेसी. हे पण त्यांचं क्रिटिसिझम होतं की पूर्ण पब्लिक सेक्टरचा आउटले हेवी होता, प्रायव्हेट सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन कमी होतं. प्रायव्हेट सेक्टर तसं नव्हतंच. मग प्रायव्हेट सेक्टर नव्हतं तर राज्याला करावं लागेल पुश. पण राज्याने इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशनवर भर देणे हे राज्याच्या तत्कालीन आर्थिक परिस्थितीमध्ये खरंच सोयीचं होतं का? ती शंका B.P. शेनाय यांनी उत्पन्न केली होती. ह्या दोन्ही शंका खऱ्या होत्या का ते तपासून पाहूया. आणि हा प्लॅन त्यामुळेच फेल झाला का ते पण पाहूया. पहिल्यांदा सक्सेस स्टोरी. तर बघा, पहिला इंडेक्स ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्शन. सेकंड 5-year प्लॅन वॉज अ इंडस्ट्रियलायझेशन प्लॅन. Second 5-year plan was a industrialization plan, but whether this plan was completely neglected agriculture sector, neglect केलं होतं का? तर नाही. नो, बिग नो. नाही म्हणजे नाही, है ना. इंडस्ट्रियलायझेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंडस्ट्रीचा शेअर वाढवला होता, पण ग्रॉस जे आहे आउटले त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर, इरिगेशन याच्यावर भर जबरदस्त होता. काही प्रॉब्लेम नव्हता. बरोबर आहे, मोर दॅन 25%. तर आपण बघूया की इंडेक्स ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्शन जबरदस्त झाला का? तर बघू. 1948-49 ला जर बेस इयर घेतलं तर 1955-56 ला किती होता इंडेक्स? 117. तो वाढून 1960-61 ला म्हणजे सेकंड 5-year प्लॅनच्या शेवटी तो 135 वर झाला, म्हणजे वाढला. याचा अर्थ कृषी उत्पादन, ऍग्रिकल्चर प्रोडक्शन हे वाढलं होतं, म्हणजे वृद्धी झाली. ओके, म्हणजे सक्सेस. बरोबर, आपण म्हणूया ना, म्हणजे सक्सेस. ओके, हा, ह्या बाजूने बघितलं तर. दुसरं, इरिगेटेड एरिया. वेदर द इरिगेटेड एरिया है ना, म्हणजे सिंचनाखालील जो आहे जमीन ती किती आली? तर इन मिलियन टन्स एकर्स मध्ये जर बघितलं, मिलियन एकर्स मध्ये 1955-56 आणि 60-61 असा पिरियड आपण घेऊ. म्हणजे क्लोजर ऑफ द फर्स्ट 5-year प्लॅन अँड द क्लोजर ऑफ द सेकंड 5-year प्लॅन. तर किती आहे? 56.20 मिलियन एकर्स इतकी जमीन सिंचनाखाली पहिला प्लॅन संपला तेव्हा होती. ती वाढून कुठपर्यंत गेली? 70 दशलक्ष एकर, 70 मिलियन एकर्स. म्हणजे जबरदस्त वृद्धी झालेली दिसते. येस. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की सेकंड 5-year प्लॅन मध्ये जरी इट वॉज कन्सिडर्ड ॲज अ इंडस्ट्रियलायझेशन प्लॅन, बट इट वॉज लार्जली ऑल्सो फोकस ऑन द ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. क्लिअर? ओके. आता नायट्रोजनस फर्टिलायझरचं कन्झम्पशन सुद्धा वाढलेलं आपल्याला दिसून येतं. इन लॅक टन्स 1955-56 आणि 60-61 मध्ये जर बघितलं तर पहिल्या प्लॅनच्या शेवटी 1.05 लाख टन्स एवढं नायट्रोजनस फर्टिलायझर यूज करायचे. ते वाढून किती झालं? 2.30 लाख टन्स, म्हणजे डबलच्या वर झालं. बरोबर आहे. तुम्ही प्रोजेक्ट्स मध्ये पाहिलं असेल की कशा प्रकारे फर्टिलायझर जे आहे, पर्टिक्युलरली नायट्रोजन फर्टिलायझर राउरकेला है ना, त्याच्यानंतर भिलाई, दुर्गापूर या स्टील प्लांटचे बाय प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न केलाय. बरोबर आहे. बघा वाढलंय.
याचा अर्थ आपल्याला काय दिसतंय की रुरल डेव्हलपमेंट अँड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट वॉज ऑल्सो अ ग्रँड सक्सेसफुल झाला. इव्हन कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामचं रिच जे आहे, सामुदायिक विकास कार्यक्रमाचं जे पेनिट्रेशन आहे ते मोर दॅन 50% विलेजेस मध्ये झालं होतं. आणि 90% विलेजेस जे आहेत ते कव्हर झाले होते ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीजने. याचा अर्थ फायनान्शियल म्हणजे आर्थिक बाबीने, सहयोगाच्या बाबीने आणि एकूणच उत्पादनाच्या बाबीमध्ये ऍग्रिकल्चर प्रोडक्शन आणि रुरल डेव्हलपमेंट आपल्याला सक्सेस दिसते. ओके, दिसते राईट. आता हे याच्यासाठी का, कारण की 70% जनता आणि त्या 70% जनता जी वर्कफोर्स आहे त्याच्या पैकी अधिकाधिक म्हणजे अराउंड 70% ऑफ द पॉप्युलेशन वर्कफोर्स अँड पॉप्युलेशन है ना विच इज लिव्हिंग इन द रुरल एरिया अँड ॲज वेल ॲज दे आर डिपेंड ऑन द ॲग्रिकल्चर. मग अशा स्थितीमध्ये ॲग्रिकल्चरचा डेव्हलपमेंट आपल्याला दिसतं म्हणजे शेतकरी खुश असं दिसून येतं, आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, राईट. दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, तर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जर इंडस्ट्री प्रोडक्शन बघितलं तर 29% ग्रोथ झाली आहे. जबरदस्त ग्रोथ. बरोबर आहे. इंडेक्स 139 पासून 194 वर गेला. बाकी जर बघितलं डायव्हर्सिफाईड अँगलने इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट दिसतंय. स्टील इग्नोर 2 टाइम्सनी वाढलं, ॲल्युमिनियम प्रोडक्शन 2.5 टाइम्सनी, मशीन टूल्स 7 टाइम्सनी वाढलं, पेट्रोलियम प्रोडक्शन 58%नी, केमिकल प्रोडक्शन 90%नी, कोल प्रोडक्शन सुद्धा 75%नी आणि सिमेंट प्रोडक्शन सुद्धा 3 टाइम्स. म्हणजे आपल्याला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट डायव्हर्सिफाईड आणि ग्रोईंग पोझिशनला दिसते. विकसित अँगलनी आपल्याला त्याचं प्रोजेक्शन दिसून येतं. दिसतंय क्लिअर? ओके. म्हणजे याचा अर्थ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सक्सेस झालं. दॅट मीन्स सेकंड फायर प्लांट विच वॉज मेड फॉर द इंडस्ट्रियलायझेशन अँड इट वॉज लार्जली स्टेट कंट्रोल, इट प्रूव्हन दॅट इट वॉज सक्सीड. दिसतंय ना इथे आपल्याला. आणि डायव्हर्सिफाईड दिसतंय, एकाच अँगलने दिसतं का? नाही, डायव्हर्सिफाईड. एवढंच नाही तर स्मॉल स्केल कॉटेज इंडस्ट्रीचा सुद्धा ग्रोथ झालेला आपल्याला दिसून येतो. कारण की शासनाने पर्टिक्युलरली हातमागाला टिकवण्यासाठी क्लॉथ मिल जे आहेत म्हणजे ज्याला आपण कापड गिरण्या आहेत मोठ्या, त्याच्यावर कुठेही भर दिला नव्हता. ज्या प्रायव्हेट सेक्टरला होत्या त्याच काम करत होत्या. ओके, ठीक आहे. त्यानंतर पॉवर जर सेक्टर बघितलं म्हणजे वीज उत्पादन ती 69% ग्रोथ झाली. जबरदस्त है ना. मिलियन किलोवॅट जर बघितलं तर 3.2 मिलियन किलोवॅट पासून 5.7 मिलियन किलोवॅट, नियर अबाउट डबल. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला इंडस्ट्रियल सक्सेस झालेलं दिसून येतं. बघा सक्सेस स्टोरी लक्षात आलंय. ठीक आहे. हे तुमच्या कुठल्या गाईड पुस्तकात दिलं नाही आहे एवढं डिटेल, समजून घ्यायचं. हे एकदा समजलं ना तुम्ही मस्तपैकी अनालिटिकल लिहू शकता. आणि असे काही जर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले तर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन मध्ये जर बघितलं तर रेल्वेचा 420 माइल्स आहे ना तेवढे नवीन रूट टाकले, 1400 लोकोमोटिव्ह तयार केले, 5000 कोचेस तयार केले. म्हणजेच काय, रेल्वेचा प्रोग्रेस होता छान. रोड जर बघितलं तर सरफेस रोड 22,000 माइल्स तयार केले आणि अनसरफेस रोड जे आहेत पर्टिक्युलर रुरल एरियाचे ते 55,000 माइल्स तयार केले. खतरनाक डेव्हलपमेंट. शिपिंग मध्ये जरी बघितलं तर 4.2 लाख टन्स JRT इतकं ग्रोथ म्हणजे इतके शिप तयार झालेत. आणि त्या शिप ज्या आहेत त्या भारताच्या ओव्हरसीज ट्रेडच्या 8 to 9% ते कव्हर करायचे. म्हणजे आपलं जे फॉरेनवरचं डिपेंडन्स होतं ते कमी झालं. सोबतच जे ऍग्रिकल्चरला आणि इंडस्ट्रियल प्रोडक्टला जे ट्रान्सपोर्टिंगची आवश्यकता होती ते पण इथे बऱ्याच अंशी फुलफिल झालेली दिसून येते. क्लिअर? म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इज असिस्टिंग फॉर द ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स है ना. ठीक आहे. त्यानंतर सोशल सर्व्हिस, केवळ तेच नाही तर सोशल सर्व्हिसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं आपल्याला दिसतंय
की सोशल सर्व्हिसचा प्लॅन आउटले 10% कमी केला होता. 10% कमी. मग कमी केला होता तर इम्पॅक्ट वाईट पडू शकतो. पण आपण इथे जर बघितलं स्कूलिंगच्या एज्युकेशनवर भर दिला. पर्टिक्युलरली इव्हन न्यूक्लिअर प्रोग्राम जेव्हा 1958 ला तयार केला त्याच्यामध्ये ट्रेनिंग आणि स्कॉलरशिप ह्या न्यूक्लिअर रिसर्च मध्ये कसं ट्रेनिंग देता येईल त्याच्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप डेव्हलप केल्या, त्यासाठी सुद्धा ट्रेनिंग डेव्हलप केल्या. आलं लक्षात. त्यामुळे एज्युकेशनवर जबरदस्त भर केलेला दिसतोय. नंबर ऑफ स्कूल गोईंग चिल्ड्रन 39% वाढले. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग जर स्टुडंट बघितले तर 160% वाढले. म्हणजे इंजिनियर्स घडवत होतो आपण, बरोबर आहे. त्यानंतर आर्ट अँड सायन्स सुद्धा कॉलेजेस जे बघितले तर 278 नवीन कॉलेज तयार झाले. 14 युनिव्हर्सिटी सेकंड 5 प्लॅनला 14 युनिव्हर्सिटी. त्याचा नंबर ऑफ हॉस्पिटल सुद्धा 49% त्याची ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच आपल्याला सोशल सर्व्हिसवर दो प्लॅन आउटले वॉज डिक्रीज्ड बट द इम्प्लिमेंटेशन वॉज अ ग्रँड सक्सेस. म्हणजे सक्सेसफुल झालेलं दिसते. एम्प्लॉयमेंट ऍडिशनल अपॉर्च्युनिटीज डेव्हलप केल्या. किती? 8 दशलक्ष 8 मिलियन. त्यापैकी खूप महत्वाचं आहे, त्यापैकी 6.5 मिलियन जे आहेत, 6.5 दशलक्ष जे आहेत रोजगार हे कृषीच्या क्षेत्राच्या बाहेर. म्हणजेच काय, तो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत होतं त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये रोजगार निर्माण झाल्याचं दिसून येतं. क्लिअर? ओके. सो इट वॉज अ ग्रँड सक्सेस. मग आपल्याला वाटते बा सेकंड 5 प्लॅन सक्सेस झाला, जसा पहिला पंचवार्षिक योजना जी आहे ती सक्सेस झाली होती तसंच, बरोबर आहे, वाटते ना. पण आता आपण याची दुसरी बाजू पाहूया, है ना. काय आहे तर खरंच सक्सेस झालं का, तर टायटल आहे, लक्षात घ्या. विचारतात दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं सिंहावलोकन करताना, इव्हॅल्युएशन करताना तिला असं म्हटलं जातं की ही योजना सर्वसाधारण किंवा मध्यम यशस्वी झाली होती. इट वॉज अ मॉडरेटली सक्सेस. मॉडरेट होती. ग्रँड सक्सेस जसं फर्स्ट 5 प्लॅन होता तसं नव्हतं. ओके. मग आता कसं, तर पहिल्यांदा पहिलं पॅरामीटर कुठलीही योजना यशस्वी झाली किंवा नाही हे तपासायचं असेल तर व्हॉट इज द टार्गेट अचीव्ड ऍट व्हॉट लेवल, है ना. टार्गेट काय, अचीवमेंट काय. तर नॅशनल इन्कमचा टार्गेट होता 4.5% पर ॲनम अँड इट वॉज अचीव्ड बाय द 4.27 पर ॲनम. म्हणजे जवळपास जास्त दूर आहे का, नाही. म्हणजे जवळपास अचीव्ह केलं. जस्ट इट वॉज मिस्ड बाय 0.2%. इट वॉज मिस्ड बाय 0.2% मिस केलं आहे. आणि म्हणून आपण याला ग्रँड सक्सेस म्हणू शकत नाही. फर्स्ट 5 प्लॅनने काय केलं होतं, टार्गेट एक्सीड केला होता. इथला टार्गेट तो पूर्ण अचीव्ह करू शकला नाही, बरोबर आहे, राईट. दुसरं जर बघितलं तर पर कॅपिटा इन्कम, म्हणजे लोकांचे जे आहे कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणू, क्रय शक्ती ती वाढली का, तर पर कॅपिटा इन्कमने लक्षात येतं. तर आपल्याला काय दिसते, पहिल्या प्लॅनच्या शेवटी 306 रुपये पर पर्सन होतं. तर इथे आपण पर कॅपिटा इन्कम काय दिसतंय, केवळ 330. इट वॉज जस्ट रेज बाय 7% ओनली. 5 वर्षामध्ये ग्रोथ नगण्य होता. वाय, खूप महत्वाचं. इकडे ते इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेलं दिसतं, एम्प्लॉयमेंट जनरेशन झालेलं दिसतं, पण हे का, व्हॉट वॉज द रिझन, काय कारण आहे. सो रिझन वॉज हम दो हमारे 10. दो India was the first country to adopt the family program in 1952. है ना. फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम अडॉप्ट करणारा आशियातला भारत पहिला देश जरी असला तर योजना अवलंबली होती, इम्प्लिमेंट झालं नव्हतं.
सरकारनं नाही केलं का? नाही. लोक म्हणते तसं नाही बापू, होऊ दे ना, देते देव तर येऊ दे, है ना, बरोबर आहे. आणि म्हणून ते गडबड झाली बिकॉज ऑफ द हाय पॉप्युलेशन ग्रोथ. हाय पॉप्युलेशन ग्रोथ, that was a major reason, not other reasons, but the high population growth was succeed the success story of the second 5-year plan. Clear? Okay. त्यानंतर कॅपिटल फॉर्मेशन हे सुद्धा फार जास्त झालं नाही, 1.2% ने झालं. फर्स्ट 5-year प्लॅनला जे होतं 7.3% होतं ते 8.5% झालं. कॅपिटल फॉर्मेशन न होण्याची बाकी आपण पुढे बघूया कारण. इन्फ्लेशन, किंमत वाढ. होलसेल प्राइस इंडेक्स बाय द 30% अँड फूड इन्फ्लेशन बाय द 27%. अरे बापरे, खतरनाक महागाई, खतरनाक महागाई. महागाई एकदम भरमसाठ वाढून गेली होती. कारण पुढे पाहूया. एम्प्लॉयमेंट. आता काय म्हटलं, 8 दशलक्ष नवीन रोजगार निर्मिती झाली. अरे ओके, पण टार्गेट काय होता, 10 ते 12 मिलियन हा टार्गेट ठेवला होता. हा तर सोडा, आता पॉप्युलेशन वाढलं, लोकसंख्या वाढली, त्याच्यामुळे वर्कफोर्स वाढला होता. 9 मिलियन बॅकलॉग राहिला. 8 मिलियन तर होता तयार केला, पण तरी सुद्धा 9 मिलियन बॅकलॉग राहिला होता. म्हणजेच काय, हा जो टार्गेट आहे हा जरी अचीव केला असता तर बऱ्यापैकी कव्हर झालं असतं. बरोबर आहे, बऱ्यापैकी कव्हर. हा टार्गेट अचीव होऊ शकला नाही. दॅट मीन्स जो एम्प्लॉयमेंटचा टार्गेट होता तो प्रॉपरली कॅल्क्युलेट होऊ शकला नाही. का? त्याचं कारण असं की लार्ज फोकस ऑन इंडस्ट्रियलायझेशन, है ना, लार्ज फोकस ऑन द इंडस्ट्रियलायझेशन वॉज इन अ बायस्ड वे. म्हणजेच हेवी इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यावर भर दिला. हेवी इंडस्ट्री काय, कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज. त्या लेबर इंटेन्सिव्ह होत्या का? नाही. लेबर इंटेन्सिव्ह नसल्यामुळे रोजगार अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकला नाही. क्लिअर? ओके. त्यानंतर रिजनल इम्बॅलन्स सुद्धा झालं. रिजनल इम्बॅलन्स सुद्धा झालं. युपीचा जीडीपी जर बघितलं तर 2% ग्रो झाली, जेव्हा की नॅशनल जीडीपी हा अराउंड 3% ग्रो झाला. आणि पंजाबचा जीडीपी मात्र 10% झाला. दॅट मीन्स देअर वॉज अ रिजनल इम्बॅलन्स. क्षेत्रीय असमतोलता तयार झाली. आणि इट वॉज क्रिटिसाइज बाय द इकॉनॉमिस्ट. इकॉनॉमिस्टने क्रिटिसाइज केलं, है ना. जसं उदाहरणार्थ बघा, आपल्याला दिसतात प्रोफेसर D.R. गाडगीळ, धनंजय गाडगीळ यांनी क्रिटिसाइज केलं की बाबा हा प्लान अशा प्रकारे होता की त्याच्यामुळे समाजामध्ये डिव्हिजन वाढले, इकॉनॉमिक गॅप जास्त निर्माण झाली. कंडिशन ऑफ डिसएडव्हान्टेज्ड क्लासेस इन्क्लुडिंग ऑलमोस्ट द एंटायर लेबर पॉप्युलेशन, सर्व कामगार वर्ग, है ना, रिमेन स्टॅग्नंट अँड परहॅप्स डिटोरेटेड. का? पुन्हा एक महत्वाचं, दी प्लॅन वॉज बायस्ड टुवर्ड्स दी बेसिक अँड हेवी इंडस्ट्रीज विच वॉज अ कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री. आलं लक्षात? ठीक आहे, राईट. आता आपण बघूया की यशस्वी का होऊ शकली नाही त्याची कारण, है ना. यशस्वी का होऊ शकली नाही त्याची कारण. पहिलं कारण, महत्वाकांक्षी औद्योगिक योजना होती. इट वॉज कन्सिडर्ड ॲज अ सोव्हिएट प्लॅन, असं म्हणतात त्याला, सोव्हिएट प्लॅन. ओके. हा कशाच्यावर आधारित होता? बेसिक आणि हेवी इंडस्ट्रीज. बेसिक आणि हेवी इंडस्ट्रीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर किती प्लॅन आउटले केला? 4800. खूप मोठा प्लॅन होता, ग्रँड प्लॅन होता. आता इतका एकदम सडनली वाढवला फर्स्ट प्लॅन मधून तर ते शक्य नव्हतं. हे बिअर करणं शक्य नव्हतं, हे झेलणं शक्य नव्हतं. कारण की भारताकडे तितकं बजेट नव्हतं. मग त्याच्यासाठी टॅक्सेशन हा पर्याय निवडला त्यांनी. टॅक्सेशन पासून कलेक्ट करूया, आपण टॅक्सेशन पासून किती येणार? मग त्यांनी विचार केला की आपण डिफिसिट बजेट तयार करू, डिफिसिट प्लॅन, है ना. त्यामुळे डिफिसिट फायनान्सिंग वर भर दिला. किती? एकूण प्लॅन आउटलेच्या 20%. एकूण प्लॅन आउटलेच्या 20%. म्हणून तर
शेनाय आणि नियोगी यांनी म्हटलं बाबा हा काय आहे, आपण जेमतेम पहिला प्लॅन सक्सेस केला, पोटं भरलेले आहेत, पैसे अजून नाही आहेत, आणि त्याच्यातही तुम्ही 20% म्हणजे कसं होईल. मग जर असा योजना बनवली जे शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे, आणि त्यात तुम्ही तुटीच्या भरण्याचा प्रॉब्लेम काय आहे, तर तुटीच्या भरण्याचा प्रॉब्लेम आहे इन्फ्लॅशनरी प्रेशर. का होते, कारण तुटीच्या भरण्यामध्ये मनी फ्लो होतो. आता गंमत अशी, मनी फ्लो होतो म्हणजे लोकांकडे पैसा येतो, लोकांकडे पैसा आले लोक काय करतात, डिमांड करतात. आता माणूस डिमांड करेन का, अरे बाबा मला नाही का स्टील फॅक्टरीची मशीन घ्यायची आहे, मला ना स्टील फॅक्टरीची मशीन घ्यायची आहे, मला ना केबल इंडस्ट्रीमध्ये मोठी नाही का लॅथे असते असं बडबड गुंडाची, ते मशीन घ्यायची. हे का कंझ्युमरची गरज आहे का, नाही. कंझ्युमर गुड्स कुठे. सेकंड 5-year प्लॅन वॉज अ इंडस्ट्रियल प्लॅन अँड फोकस ऑन द हेवी अँड बेसिक इंडस्ट्री. इट वॉज नॉट फोकस ऑन द कंझ्युमर इंडस्ट्री. उपभोग वस्तू बनवण्यासाठी कुठेही फोकस केला नाही. इथे मात्र तुटीचा वित्त पुरवठा करून टाकला आणि त्याच्यामुळे मनी फ्लो वाढला. मनी फ्लो वाढल्यामुळे डिमांड वाढली, मागणी वाढली. पण कन्झम्पशन गुड जे आहे, कंझ्युमर गुड जे आहे ते कंझ्युमर गुड्सच नाही. मग कंझ्युमर गुड्स नाही आहे तर ऑब्विसली इन्फ्लेशनरी प्रेशर व्हायला लागलं. क्लिअर, लक्षात आलं. आता जर बघाल तर भारताने जेव्हा हेवी इंडस्ट्रीवर भर दिला, ही इंडस्ट्री कशी आहे, कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री. कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री म्हणजे काय, तर याला हेवी मशिनरी लागतात. भारतात त्याचं उत्पादन होत नव्हतं कारण भारत तंत्रज्ञानाने तेवढा विकसित नव्हता. मग हे काय करणार, आपण इम्पोर्ट करणार. काय करणार, इम्पोर्ट, आयात करणार. इम्पोर्ट करायला लागते काय, परकीय गंगाजळी फॉरेक्स. मग फॉरेक्स जे आहे त्याच्यावर दबाव पडला. 1956 तो होता आपल्याकडे 785 कोटी, तो 1961 राहिला केवळ 186 कोटी है ना. बघा 579 कोटींनी कमी झाला. का, तर हेवी इंडस्ट्रीच्या मशिनरी विकत घ्यायला भरपूर खर्च पडला. दुसरीकडे जर बघितलं तर भारताने जे काही प्रोडक्शन केलं ते काही एक्सपोर्ट ओरिएंटेड जास्त तयार झालं नाही. मग एक्सपोर्ट ओरिएंटेड तयार झाला नाही म्हणजे एक्सपोर्ट काही खास झाला नाही. एक्सपोर्ट झाला नाही म्हणून आपल्याला दिसते की बॅलन्स ऑफ पेमेंट गडबडला. आता एक्सपोर्ट न होण्याची दुसरी कारण, जे काही आपण इम्पोर्ट करत होतो त्याच्यापासून प्रोडक्शन होईल आणि मग एक्सपोर्ट करू. बरोबर आहे, राईट. स्टीलचं एक्सपोर्ट करणार है ना, बरोबर आहे. सिमेंटचं एक्सपोर्ट, जे काही एक्सपोर्ट करणार. आता इम्पोर्ट जो आहे हे हेवी होत होतं म्हणजे इम्पोर्ट कॉस्ट वाढली होती. पहिलं इम्पोर्ट कॉस्ट वाढली होती. दुसरा गडबड काय झाली की सुएज कॅनाल जे आहे, लक्षात घ्या, सुएज कॅनाल मध्ये गडबड व्हायला लागली. इस्रायल, फ्रान्स आणि ब्रिटनने जुगाड जमवला आणि जाऊन बसले तिघे आमचे. इस्रायलने काळ्या केल्या तिथं. जसा काळ्या केल्या तसाच इजिप्तच्या प्रेसिडेंट नासिर यानं धरलं ना 26 जुलै 1956 काय करून टाकलं, नॅशनलायझेशन ऑफ सुएज कॅनाल. त्यानं त्याचं नॅशनलायझेशन केलं आणि धरलं ना बंद केलं. बंद केल्यामुळे हा जो सुएज कॅनाल आहे जिथून अधिक ट्रेड व्हायचा तो ट्रेड झाला स्टॉप. ट्रेड स्टॉप झाल्यामुळे काय झाले, इंटरनॅशनल प्राइजेस जे आहेत ते वाढायला लागले. आपण मशिनरी विकत घेता बाहेरून, त्या तिथून येत होत्या, त्यामुळे त्याची कॉस्ट वाढली. त्याची कॉस्ट वाढल्यामुळे फॉरेक्सवर दबाव, पुन्हा फॉरेक्स कमी आणि दबाव वाढला. त्यामुळे एक्सपोर्ट काय झाला, महाग. म्हणून जास्त, एक तर प्रोडक्शनही नाही, मग जे काय झालं त्याच्यात महाग, आणि म्हणून एक्सपोर्ट बरोबर होऊ शकला नाही. परिणामी बॅलन्स ऑफ पेमेंट गडबडलं, परकीय गंगाजळी कमी झाली.
परकीय गंगाजळी जर कमी झाली तर त्याचे आपसुकच परिणाम पडायला लागतात. का तर आपलं जे फॉरेन ट्रेड आहे ते कॉम्पिटिटिव्ह राहत नाही. क्लिअर? त्याचा परिणाम भारतामध्ये सुद्धा महागाई व्हायला लागली. क्लिअर? सोबतच आता ऍग्रिकल्चर प्रोडक्शन तर होत होतं, पण ऍग्रिकल्चर प्रोडक्शन जसं फर्स्ट फायर प्लॅन मध्ये झालं तसं झालं नाही. का आता मान्सूनने सुद्धा धोका दिला. बघा सेकंड फायर प्लॅन मध्ये काय झालं बघा, मान्सूनने सुद्धा धोका दिला. 1957-58 आणि 59-60 या 2 वर्षामध्ये मान्सून इतकं गडबडलं की दुष्काळ जो आहे, दुष्काळ डॉफ परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ऍग्रिकल्चर प्रोडक्शन होऊ शकलं नाही आणि फूड प्राइजेस 27% वाढले. आणि त्याचा परिणाम म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग जी आहे कॉमन मॅनची ती वाढली. इकडे पॉप्युलेशन वाढलं होतं. अशा याच्यात योजनेचीच पुनर्रचना करावी लागली. आणि योजनेच्या पुनर्रचनेमध्ये बाबा आपले जर पैसे नाही ना तर मग पार्ट ए आणि पार्ट बी केलं. पार्ट ए म्हणजे असे प्रोजेक्ट जिथे 4,500 करोड ठेवून दिले आणि 300 करोड जर वाटलं तर प्रोजेक्ट चालवायचे बा, नाही तर नाही. आणि याच्यामुळे काही प्रोजेक्ट डिले झाले. आणि जसं भिलाई स्टील प्लांट वगैरे हे जर बघितले तर यांचं आउटपुट सुद्धा जास्त निघू शकलं नाही. जे एक्सपेक्टेड होतं है ना ते होऊ शकलं नाही. बरे सिंद्रीचा प्रोजेक्ट जो आहे फर्टिलायझर प्रोजेक्ट तो डिले झाला, 2-2 वर्षांनी डिले झाला. त्यामुळे आउटपुट काही एक्झॅक्ट आलं नाही. आता परकीय गंगाजळी कमी झाल्यामुळे मग पैसे नाही तर आम्ही काय केलं, फॉरेन असिस्टन्स म्हणजे आम्ही कर्ज मागितलं फॉरेनला. सोबत दुष्काळ पडल्यामुळे फूड इम्पोर्ट करावा लागला, PL480 तो चालला. अमेरिकेकडूनही कर्ज घेतलं आपण. म्हणजे कर्जाचं डोंगर साचत राहिलं आणि म्हणून हा प्लॅन एक्झॅक्ट यशस्वी होऊ शकला नाही. पण तरी सुद्धा इट वॉज अ ड्रीम प्लॅन आणि इट वॉज लार्जली सक्सीड. ते नसतं तर भारताचं भविष्यातलं औद्योगिकरण आणि विकास कदाचित झाला नसता. मला वाटते लक्षात आलं असेल. एकदम मस्त डिटेल मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. फिर बने रहो, लगे रहो, लाइक करो, शेयर करो और पढ़ाई भी करो भाई. तुम्हारे पढ़ाई के लिए ऑल द बेस्ट.